हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्यामध्ये आता आपण पाहतो की बहिणावतीने कृष्णाच्या घरी शगुनाचं जे ताट पाठवायचं असतं ते सगळं काही तयार करून घेतलेलं असतं आणि ते आता लगेचच विचारायला लागते, अहो यामध्ये काही राहिलं आहे का. त्याबरोबर आता लगेच काका सांगायला लागतो की नाही गं बहिणावतीबाई, अहो तुम्ही केलं आहे ना समदं. मग समदं कसं झाकमध्ये केलं असणार, एकदम सिस्टमॅटिक. काय बरोबर बोलायलो ना. मग त्याबरोबर बहिणावती म्हणते, अहो नाही हो सिस्टमॅटिक आहेच की, पण तरी बी एकदा विचारून घ्यावं म्हणलं, काही राहिलं नको ना. इतके त्या ठिकाणी आता बाळजाबाई आलेले असतात. त्याबरोबर आता बाळजाबाईंनासुद्धा ती म्हणायला लागते, बाळजाबाई एकदा तुम्ही सगळं चेक करून घ्या शगुनाचं ताट, म्हणजे काही कमी जास्त तर राहिलेलं नाही आहे ना, एकदा बघून घेतलं तर कसं बरं होईल. त्यावर बाळजाबाईंना राग येतो. बाळजाबाई म्हणायला लागतात की जयकांच्या वेळेस तरी एवढा उत्साह नव्हता, मग दुष्यंतच्या वेळेस एवढा उत्साह कुठून आला गं बहिणावती. नाही म्हणजे सकाळ सकाळ नाश्त्याला काय गुळाची ढेप वगैरे खाल्लीस का काय म्हणून विचारायलो. आता गुळाची ढेप खाल्लीस की काय असं बाळजाबाईंनी विचारल्याबरोबर बहिणावती लगेचच म्हणायला लागते, अहो बाळजाबाई तसं नाही, पर आपला दुष्यंत कसा मनापासून हे समज करायला तयार झाला आहे ना म्हणून हो, बस बाकी काही नाही हो. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या तिच्यावरती हात उगारणार असतात, पण तोपर्यंत त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो आणि दुष्यंत आल्याबरोबर बाळजाबाई थांबतात. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत हे बघ अजून भी तुझ्या हातात येळ आहे, विचार कर बाळा. अरे एकदा का ह्या नात्यात बांधला गेलास का मग तुला सुटका करून नाही घेता यायची, म्हणून म्हणालो एक डाव पुन्हा विचार कर. अरे तू तिकडं शहरात होतास का नाही, तेच तुझ्यासाठी बरं होतं. हे गाव ही लोक नाही झेपायची तुला, आणि एक डाव का तू फक्त कृष्णाबरोबर नातं जोडलंस की नाही की मग तुझी या गावाबरोबर कायमची नाळ जोडली जाईल, म्हणून म्हणायला लागले एक डाव विचार कर पोरा. त्याबरोबर आता दुष्यंतला लगेचच त्याच्या डोळ्यासमोर जे काही त्याच्यासोबत पूजाने केलेलं आहे ते येतं आणि मग आता ते डोळ्यासमोर विचित्र चित्र आल्याच्या नंतर आता दुष्यंत लगेचच म्हणतो की नाही आई, मला तुझ्या अब्रूपेक्षा महत्त्वाचं काही नाही आहे, त्यामुळे मी हे लग्न करायला तयार आहे, चल आपण निघूया. त्याबरोबर मग लगेचच आता दुष्यंत हा तिकडनं बाहेर निघून जातो. तर आता दुष्यंत पुन्हा मागे येतो आणि आईला म्हणतो, आई एक मिनटं लक्षात ठेव, मला तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे, तुझ्या अब्रूपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे. त्याबरोबर बाळजाबाईंना मात्र आता टेन्शन येत चाललेलं असतं की काय करू आता. तर दुसरीकडे हे सगळं काही दुष्यंतचे वडील बघत असतात आणि त्यांना मात्र हे सगळं बघून खूपच जास्त आनंद होत असतो. ते मनातल्या मनात म्हणत असतात, बाळजा तू किती बी काय बी कर, किती बी प्रयत्न कर, पर तरी बी जे मला हवं आहे यावेळेस तेच घडणार. तर दुसरीकडे आता पूजा ही तिच्या बॉसच्या केबिनमध्ये आलेली असते आणि ती विचारत असते, सर तुम्ही मला बोलावलं. त्याबरोबर तिचा बॉस म्हणत असतो की हो, तुझं 2-3 दिवस कामामध्ये अजिबातच लक्ष नाही आहे असं मला जाणवतं आहे, एव्हरीथिंग इज ऑल राईट ना, काही झालं आहे का. त्यावर आता बॉसने हे असं विचारल्याबरोबर ती 2 मिनटं गप्प बसते. तर तिचा बॉस तिला पुन्हा विचारतो, काय विचारतोय मी, सगळं काही ठीक आहे ना, काही घडलं आहे का, तू अशी का आहेस. त्यावर गौतमी आता सांगायला लागते की ॲक्च्युली सर काहीच ठीक नाही आहे. अहो डी मला काहीच रिस्पॉन्स करत नाही आहे, त्याने सगळ्याच बाजूंनी गिवअप करून टाकलं आहे आणि म्हणूनच मी सध्या डिस्टर्ब आहे हो. त्याबरोबर आता लगेचच गौतमीला तिचा बॉस म्हणायला लागतो की हे बघ गौतमी, त्याला मे बी तुझ्यापेक्षा चांगली इन्व्हेस्टमेंट मिळाली असेल. त्याबरोबर गौतमी त्याच्याकडे बघत राहायला लागते. त्यावर तो म्हणतो की हे बघ, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, 4 पावसाळे जास्त बघितलेत, म्हणून म्हणतो आहे असं. कदाचित त्याला तुझ्यापेक्षाही चांगली इन्व्हेस्टमेंट मिळवून देणारी मुलगी मिळाली असेल, म्हणून तो तुला काही रिस्पॉन्स करत नसेल मे बी. तू काय एवढा त्याचा विचार करतेस, जर त्याला फरकच पडत नसेल तर तू सुद्धा सोडून दे ना त्याचा विषय. तू एक काम कर, तू सरळ तुझ्या मॉम अँड डॅडकडे निघून जा आणि माझी त्यांच्याबरोबर एक मीटिंगसुद्धा घडवून दे. तू म्हणतेस ना की तुझं डॅड मोठे बिझनेसमन आहेत म्हणून. मग त्याबरोबर मात्र आता ती मनात म्हणत असते, जे हयातच नाही आहेत त्यांच्याबरोबर यांची मीटिंग कशी घडवून देऊ आणि यांना कसं सांगू की मी गौतमी कोल्हापुरे नाही तर इथे
पूजा केळकर आहे ते. त्याबरोबर आता लगेचच तिला म्हणायला लागतात तिचे सर की काय झालं, तू अशी गप्प का उभी आहेस. त्यावरती म्हणायला लागते की नाही नाही सर काही नाही, मी तुमची भेट घडवून देईन, काय करायचं आहे ते मी बघते, आणि ती तिकडनं निघते. त्याबरोबर आता इकडे कृष्णाच्या घरी शगुनाचं ताट घेऊन बाळजाबाई आणि दुष्यंतचे वडील दोघंजण आलेले असतात. बाळजाबाई तिथे दारातच थांबतात, तर दुष्यंतचे वडील बाळजाबाईंना म्हणत असतात की हे बघ बाळजा, आता आपण इथे सोयऱ्यांच्या घरी आलो आहे त्यांच्या लेकीचा हात मागण्यासाठी, त्यामुळे आता ते लोक तर बाहेर येणार नाही, आपल्यालाच आतमध्ये जावं लागणार आहे. जरी तुलना होत नसली तरी काही काही गोष्टींमध्ये आता आपल्याला बरोबरी तर करावीच लागणार आहे. हे बघ आता सध्या आजचे दिवस तुझा मान सन्मान सगळं काही बाजूला ठेव आणि फक्त रांगडे पाटलांच्या इब्रतीसाठी म्हणून पुढे चल. त्याबरोबर आता बाळजाबाईंना आठवायला लागतं की कृष्णाने येऊन ज्यावेळेस दुष्यंतच्या अंगाला माती लावली होती त्यावेळेस ती किती चिडली होती. ती बहिणावतीला म्हणाली होती की ती अशी पोरगी जिची लायकीसुद्धा नाही आपल्या उंबरठ्यावर पाय ठेवण्याची, ती घरात येऊन माझ्या लेकाच्या अंगाला माती लावून गेली. त्यानंतर बाळजाबाईंना आठवतं की कृष्णाने ज्यावेळेस बाळजाबाई न्याय करत होत्या त्यावेळेससुद्धा मध्ये बोलली होती आणि म्हणाली होती बाळजाबाई आज न्याय झाला नसता म्हणून मध्ये बोलले, तुम्ही एक पक्षाने न्याय देत होतात. त्यानंतर डेअरी विकतानासुद्धा कृष्णाच मध्ये बोलली होती आणि म्हणाली होती की बाळजाबाई अहो डेअरी नका की इकू, तुम्ही जर डेअरी इकलीत तर कसं होईल आमच्यासारख्या गरिबांचं. अहो ही डेअरी म्हणजे आमच्या समध्यांचं जगणं आहे आणि तुम्ही ही डेअरी इकायलायसा म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्याकडनं आमचं जगणं काढून घ्यायलायसा. आणि मग कृष्णामुळेच बाळजाबाईंना त्यांच्या डेअरी विकण्याच्या निर्णयालासुद्धा माघार घ्यावी लागली होती. आता या सर्व गोष्टी त्यांना आठवत असतात. तर दुष्यंतचे वडील म्हणतात हे बघ बाळजा, आता जुन्या गोष्टी आठवत बसू नकोस, तू एक काम कर, तू चल बरं माझ्याबरोबर पुढे. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या दुष्यंतच्या वडिलांना म्हणतात तुमची काय गरज आहे, माझ्या लेकाचं लगीन ठरवायला जातोय ना मी, मग आम्ही एकल्याच जाऊ, तुम्ही इथंच थांबा दारात, तुमची लायकी तीच आहे. त्याबरोबर आता दुष्यंतचे वडील तिथेच थांबतात. तर बाळजाबाई ही मात्र पुढे आलेले असते आता दुष्यंतच्या सासरवाडीत म्हणजेच सावित्रीच्या घरी बोलण्यासाठी. त्याबरोबर आता ती म्हणत असते सावित्री, ए सावित्री, सावित्री. त्याबरोबर सावित्री बाहेर येते. तर बाळजाबाई म्हणत असतात की इथं मी तुझ्या लेकीचा हात माझ्या लेकासाठी मागाय आली. आता हे ऐकल्याच्या नंतर लगेचच इकडे सावित्री खूपच जास्त खुश होऊन जाते. आता सावित्रीला वाटत असतं माझ्या लेकासाठी तुझ्या लेकीचा हात मागायला आली आहे म्हणजे ही पूजाबद्दल बोलते. ती सावित्री लगेचच म्हणायला लागते की वय वय अहो बाळजाबाई चालते की. इतक्यात तिकडं कृष्णा येते आणि कृष्णा मागून बाळजाबाईंना हाक मारते. बाळजाबाई त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई कृष्णाकडे येतात आणि तिच्या चेहऱ्याला हात लावत म्हणतात की मी या कृष्णाबद्दल बोलते. आता हे ऐकल्यानंतर मात्र सावित्रीच्या कपाळावर आठ्या पडतात. तर बाळजाबाई कृष्णाला म्हणत असतात काय मग कृष्णा, होणार ना रांगडे पाटले घराण्याची सून, होणार नवा आमची सून, करशील नवा आमच्या दुष्यंतशी लगीन, होशील नवं दुष्यंतची बायको. आता मात्र बाळजाबाई कृष्णाला विचारतात काय विचारलोय म्या, होशील नवा आमच्या दुष्यंतची बायको, होशील नवं रांगडे पाटलांची थोरली सून काय. त्याबरोबर मग मात्र कृष्णा ही बाळजाबाईंसमोर ततफफ करायला लागते. ती म्हणत असते बाळजाबाई अहो मी ते म्हणजे मी ते मी. त्याबरोबर आता लगेचच सावित्रीमध्ये बोलायला लागते. तर बाळजाबाई तिला फक्त हात दाखवतात आणि गप्प करतात. त्याबरोबर आता मात्र सावित्रीजवळ गप्प राहण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसतो. तर बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणत असतात अगं काय विचारायलोय मी, करशील नवा आमच्या दुष्यंतशी लगीन, होशील नवा आमच्या घराण्याची सून. त्याबरोबर मग आता कृष्णा ही बोलण्याचं धाडस दाखवते आणि बाळजाबाईंसमोर अगदी नम्रपणे आणि विनम्र पद्धतीने हात जोडत त्यांना म्हणते हे बघा बाळजाबाई, मी तुमच्यामुळं हात जोडतो, पर एक डाव लहान तोंडी मोठा घास घ्यायलो, मला फक्त एकदा दुष्यंत सरकारांबरोबर बोलून घ्यायचं आहे. एकदा का मी त्यांच्याशी बोललो की मग त्याच्यानंतर मी माझा निर्णय सांगतो, त्याआधी मी काय बी बोलू शकत नाही. कुठल्या परिस्थितीत आमचं लगीन ठरलं आहे हे समद्यांनीच बघितलं आहे, त्यामुळं मला एकडाव त्यांच्याशी बोलू देवा, त्यानंतर मग आपण ठरवू तुम्ही जे म्हणाल तसं. त्याबरोबर बाळजाबाई रागावतात पण काही बोलत नाही, तिकडनं शांतपणे निघून येतात. तर दुसरीकडे आता बहिणावती आणि
काका खूपच जास्त खुश असतात. बहिणावती म्हणत असते, आज पहिल्यांदा एका भिकारड्या पोरीसमोर बाळजाबाईसनी झुकायला लागले आणि मला ह्या गोष्टीचा एवढा आनंद व्हायलाय म्हणून सांगू तुम्हासनी, सकाळपासून ह्यो माझा चहाचा 5वा कप आहे. इतक्यात आता त्या ठिकाणी लगेचच देविकांत आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे कसले आईबाप हायचं तुम्ही, इथं लेकाचं लगीन मोडलंय आणि तुम्ही निवांत बसून चाय प्यायलाय. आणि मग तो आता रागाने एक कप फोडून टाकतो. त्याबरोबर आता बहिणावती आणि त्याचे वडील दोघंही उठून उभे राहतात. तर तो म्हणत असतो की माझं लगीन मोडलंय. तर आता बहिणावती ही म्हणायला लागते की अरे ती पोरगी तुझ्या लायक. त्याबरोबर लगेचच देविकांत म्हणायला लागतो, ती पोरगी नाही म्हणायचं, कृष्णा म्हणायचं तिला. कृष्णा नाव आहे तिचं. तिच्यावर माझा पहिल्यापासून डोळा होताच. माझा डोळा असताना बी तो दुष्यंत कसा काय लगीन करतोय त्या कृष्णीबरोबर? ती फक्त माझी. आणि जर ती माझी नाही झाली नव तर मी तिला कुणाची बी होऊ देणार नाही. जर त्या दुष्यंतचं आणि त्या कृष्णाचं जगणं मुश्किल केलं ना तर नाव नाही सांगणार, जयकांत रांगडे पाटील म्हणून. बघाच तुम्ही. त्याबरोबर आता त्याची आई त्याला म्हणत असते की हे बघ बाळा, अरे ती पोरगी तुझ्या लायकच नव्हती, तुझ्या योग्यतेची नव्हती. त्याबरोबर तो म्हणत असतो, ते काय बी असलं तरी बी ती पोरगी मला हवी म्हणजे हवी. आजपर्यंत त्या दुष्यंतनं आणि त्याच्या त्या आईनं आपल्या हातातनं खूप काही गोष्टी हिसकावून घेतल्या, पण आता नाही. आता बास. आता मी माझी मूठ सैल सोडायचो नाही. मी जे मला हवंय तेच करणार. त्याबरोबर मग मात्र आता ते बी अतिप्रचंड येगानं असं म्हणत तो तिकडनं निघून जातो. त्याच्या आईवडिलांना मात्र आता टेन्शन येऊन राहतं की नक्की हा मुलगा काय करणार आणि कसं करणार. तर आता दुसरीकडे कृष्णा ही झाडलोट करत असते. तर आता भक्ती तिला म्हणत असते, कृष्णे अगं ऐक की कृष्णे माझं, कृष्णे ऐक की, अगं दुष्यंत सरकारांबरोबर बोलायचं आहे, ही जी अट घातली आहेस काय नवं ती सगळी सोडून दे की, अगं करायला तयार हो की लगीन. कृष्णे अगं ऐक की माझं, अगं आपल्या बरोबरीचं नसलं तरी लय तोला मुलाचं स्थळ घावलंय तुला, खरंच सांगायलो, कर की लगीन. अगं दुष्यंत सरकारांनी स्वतःहून होकार दिलाय म्हणूनच तर बाळासाबाई आल्या होत्या नवं आपल्या घरी तुला मागणी घाला. कृष्णे अगं सोडून दे की तुझी ही एक अट आहे. कृष्णे अगं तुझ्याशी बोलायलो मी पोरी, असं का करायल्यास, बोल की माझ्याशी. त्याबरोबर आता सावित्री म्हणायला लागते की का जबरदस्ती करतेस तू तिला, जर तिला नाही करायचं लग्न तर सोडून दे तू. त्याबरोबर मग मात्र आता भक्ती म्हणते, गप ग तू जरा, मी तिच्याशी बोलायलो नवं. मग कृष्णे अगं ऐक की माझं पोरी, कृष्णे ऐक की. त्याबरोबर कृष्णा आता लगेचच उभी राहते आणि भक्तीला म्हणत असते, हे बघ भक्ते भावा, तुला बी माहिती आहे की तिथं काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि कुठल्या परिस्थितीत दुष्यंत सरकार माझ्याशी लगीन कराया हो म्हणालेत. मग जर ह्या अशा परिस्थितीत लगीन केलं तर त्याचा काय उपयोग सांग की तूच. म्हणूनच जोवर म्या दुष्यंत सरकारांबरोबर बोलून घेत नाही तोवर म्या हो म्हणणार नाही. उगाच पुढं जाऊन अडचणी आणि गैरसमज दोन्ही बी नगाय. त्याबरोबर आता भक्ती म्हणत असते, अगं एवढं चांगला नवरा तुला शोधून बी नाही घावायचा कृष्णे, ऐक की माझं. त्यावर कृष्णा म्हणत असते, भावा हे बघ, मला परत तू त्याच विषयावर बोलायला लावू नगस. मी म्हणलं नवं तुला तर माझा निर्णय पक्का आहे. म्या दुष्यंत सरकारांबरोबर लगीन तवाच करन जेव्हा आम्ही दोघं एकमेकाबरोबर एक डाव बोलून घेऊ, ते बी समद व्यवस्थित. त्याबरोबर मग मात्र आता भक्ती म्हणत असते, अगं पर. त्यावर कृष्णा म्हणते, भाव आता कामं करू दे की मला जरा पटपट, हात हलवू दे. त्याबरोबर मग मात्र भक्तीला गप्प राहावं लागतं. आता हे सगळं बघून सावित्रीला तर बरं वाटत असतं, कारण तिला कृष्णाचं लग्न चांगल्या घरात झालेलं नकोच आहे. तिला फक्त तिच्या एकटीच्या मुलीचं म्हणजे पूजाचं लग्न चांगल्या घरात होताना बघायचं आहे. तर आता इथे त्या दोघी बहिणी बोलत असतातच इतक्यात दुष्यंत पोहोचतो. आता कृष्णाच्या घरामध्ये कृष्णा झाडझटक करत असते, धुरळा असतो, त्यामुळे दुष्यंतला आता खोकला येतो. दुष्यंत खोकतो आणि म्हणत असतो की तू जरा बाहेर येतेस का? नाही म्हणजे आई बोलत होती तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून, ये बाहेर ये, बोलून घेऊया आपण. त्याबरोबर मग लगेचच आता हे बघून सावित्रीला राग येतो. सावित्री ही गुपचूपपणे तिकडनं आतमध्ये निघून जाते. आता जशीच सावित्री तिकडनं निघून जाते तशी भक्ती लगेचच कृष्णाला म्हणायला लागते, कृष्णे हे बघ, आता दुष्यंत सरकारांबरोबर जे काही बोलायचं आहे का नाही तुला ते समद बोलून घे. अनवय व्यवस्थित बोल हा, समद काय बी मागं ठेवू नगस. आणखीन एक समद नीट बोल, व्यवस्थित बोल, कळतंय ना व तुला.
त्याबरोबर आता कृष्णा ही भक्तीला म्हणत असते, होय भक्ते मी बोलतो तू जात. मग भक्ती तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की इकडे दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, काय बोलायचं होतं तुला? आई बोलत होती बोलायचं आहे म्हणून बोल, जे बोलायचं असेल ते बोलू शकतेस. त्यावर आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, ते मी म्हणजे आपण बसून बोलूया काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही नको, इथेच ठीक आहे, बोल तू पटपट. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, जे बोलायचं आहे ते पटकन आणि स्पष्ट बोलून टाकतं. आपण दोघं बी जमीन आणि आसमान इतका फरक आहे. आपण लई वेगळी माणसं आहे. अहो माझी नाल कायम मातीबरोबर जोडलेली आहे आणि ती माती तुम्हासनी अजिबात आवडत नाही. तीच माती तुम्हासनी खटकत्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, त्याचा काय संबंध आपल्या लग्नाशी? कृष्णा म्हणत असते, अहो त्याचाच तर संबंध आहे ना व दुष्यंत सरकार. अहो लगीन करायचं म्हणजे आवडीनिवडी बी एकमेकाच्या जुळ्या नगं का? आपण लई वेगळी माणसं आहे. आता आपण दोघांनी बी एकमेकांनी चांगलं ओळखले म्हणून म्हणालो नका करू माझ्याशी लगीन. नकार देऊन टाका तुम्ही या लग्नाला. नाही म्हणा. दुष्यंत म्हणतो, मी जे बोललो आहे मी ते करतो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, पर तुम्ही कुठल्या दबावाखाली येऊन नाही करत आहेसा नवं? त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही, मनापासून लग्न करतो मी तुझ्याशी. त्यावर कृष्णा म्हणते, खरंच? दुष्यंत म्हणतो, एवढंच बोलायचं होतं? त्यावर कृष्णा म्हणते, नाही, मला तुम्हासनी हे सांगायचं होतं की लगीन म्हणजे फक्त 2 लोक नाही तर 2 कुटुंब एकत्र येतात. आणि मला वाटत नाही की 2 जीवांची आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबांची सुद्धा फरफड व्हावी. म्हणून मी तुम्हासनी हे समज काही आधीच सांगायलो आहे. कारण लगीन करणं म्हणजे फक्त एकमेकाची साथ देणं असं असतंय असं तुम्हासनी जर वाटत असेल तर तसं नसतं. अहो लगीन करणं म्हणजे संसाराचा एक प्रकारचा करार करणं, तो बी आयुष्यासाठी. आपला जोडीदार आपल्याला आयुष्यभर लाभावा ही जर गोष्ट प्रत्येक बाई मागत असेल का नाही, आणि जर ती तिला मिळाली तर तिच्या आयुष्यात दुसरं कोणतं बी सुखाचं क्षण नसतात. आणि तेच मी बी म्हणालो आहे. कळायलं आहे नवं तुम्हासनी? माझ्याशी लगीन करून मला अर्धवट सोडून नाही नवं देणार तुम्ही? साथ द्याल नवं आयुष्यभर माझी? त्यावर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, दुष्यंत रांगडे पाटील दिलेल्या शब्दासाठी काहीही करू शकतो, अगदी काहीही. मग मी तुझ्याशी लग्नसुद्धा मनापासूनच करतोय हे लक्षात ठेव. काळजी करू नकोस. मी माझा शब्द पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतो. मी तुझ्याशी लग्न करतोय ते मनापासून. मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. आता दुष्यंतने असं म्हटल्यानंतर कृष्णा खूपच जास्त खुश होऊन जाते आणि घरात येऊन ती भक्तीला सुद्धा सांगते की दुष्यंत सरकार माझ्याबरोबर लगीन करायला तयार आहेत आणि त्यांनी माझ्या समध्या अटी बी मान्य केल्या आहेत. आता कृष्णासुद्धा खूप आनंदी असते. तिचा आनंद अगदी गगनात मावेन असा असतो. तर भक्तीसुद्धा खूप खुश असते. भक्तीचा आनंदसुद्धा गगनात मावेन असा असतो. पण सावित्रीला मात्र हे सगळं काही शांतपणे बघवत नसतं. मग आता सावित्री काय शक्कल लढवते, ती टेलिफोन बूथवरती जाते आणि तिथून बाळजाबाईंना फोन करते आणि सांगत असते, ते सुद्धा आवाज बदलून, की ती कृष्णा आहे ती खूपच वांड मुलगी आहे. ती तुमच्या दुष्यंतला अजिबातच शोभत नाही, छान वाटत नाही. त्याबरोबर आता बाळजाबाई मात्र बरोबर ओळखतात की हा आवाज सावित्रीचा आहे. बाळजाबाई आता त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि त्या जोरात ओरडतात, सावित्री. त्याबरोबर मग मात्र सावित्री ही पूर्णपणे घाबरून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.